श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजच्या दिवसाची सुरुवात बघा, किती छान चिमणी आलेल्या आहेत आणि त्या चिमण्याला मस्तपैकी दाणा बघतायत खायला. त्यांना काय जे होतं चपाती वगैरे ते टाकली त्यांना, पण एवढं सुंदर वाटत होतं ना आज बाहेरचं वातावरण. पाऊस पूर्णपणे थांबलेला होता. चला तर माझ्या झाडांचा व्ह्यू बघा आणि तुळस बघा किती सुंदर आलेली आहे. इथे देवपूजेला बसले. सकाळी सकाळी म्हटलं देवपूजा करून घ्यावी. देवांना गंध लावित होते आणि देवांना गंध लावल्यानंतर इथे मंत्रस्तोत्र चालू होतं बघा. विष्णू सहस्रनाम हे तर चालूच होतं. आपल्याला जेवढं म्हणता येईल तेवढं म्हणायचं असतं बघा. आज माझा पहिला ब्लॉग जरी असला ह्या चॅनलवर, पण तरीही आपल्याला खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात आषाढी एकादशीची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं. आता आषाढी एकादशीला माझ्या घरात बाळकृष्णांचा छान अभिषेक झाला. तो व्हिडिओ कट झाला, पण खरंच सांगते एक छान अनुभव येतो. ह्यावेळेस तुम्हाला म्हणजे पुरुषसूक्त आणि स्त्रीसूक्त म्हणून म्हटलं आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवायचं नमः या मंत्राचा जप करीत होते. आता त्याचबरोबर इथे काय केलं, तिथे छानपैकी फुलांचं आसन ठेवलं आणि त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली. त्याच्यावर ते सजवलं आणि एवढं सुंदर वाटत होतं ना, काय सांगू तुम्हाला. एवढं छान वाटतं ना, आपण जेव्हा पूजा करतो ना देवघरामध्ये, तर खरंच एक प्रसन्न वातावरण होतं. देवघर आहे ना, हे प्रत्येक महिलांचं, प्रत्येक व्यक्तींचं हे एक असं जागा असते ना का, तिथे आपल्याला सगळ्यात जास्त शांतता भेटते. तिथे बघितल्यावर माणूस कितीही टेन्शनमध्ये असू द्या. आता बघा ना, याच्यानंतर काय झालं, माझ्याकडे ना खूप घाई होती. मग मी पटपट आहे ना स्तोत्र मंत्र म्हणून घेतले. विष्णू सहस्रनाम आहे, विष्णू सहस्रनाम म्हटलेले आहे मी दुसऱ्या चॅनलवर. मी ते तो व्हिडिओ पण टाकला आहे, तो आज लाईव्ह घेतला आहे आणि आज या चॅनलवर मी विष्णू सहस्रनामावली म्हटली आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावली झाली. त्याबरोबर आज बघा संक्षिप्त भागवत आहे. तुम्हाला जेवढी होईल तेवढी सेवा करायची आहे. श्रीवत्स्यधारय वक्षमुक्तमाला षडाक्षरम, श्रीवत्स्यधारय वक्षमुक्तमाला षडाक्षर हा पांडुरंगाचा मंत्र आहे. प्लीज कृपा करून हा मंत्र म्हणा. आपण सगळे स्वामी भक्त आहोत आणि स्वामींमुळे आपल्याला प्रत्येक देवतेची पूजा कशी करायची ते तिथीनुसार वारानुसार हे आपल्याला सगळं कळालं आहे. प्रत्येक महत्त्व कळालं आहे, म्हणून सांगते मी आपल्याला हे करायचं आहे. आता हे सगळं झालं, पण एकीकडे मिस्टरांना जायची घाई होती आणि त्यानंतर त्यांना टिफिन द्यायचं होता. पण ठीक आहे, असो. आता आपण काय करणार आहे, शेवटी एकीकडे देवपूजेची घाई आहे आणि एकीकडे त्यांच्या टिफिनची घाई. आपल्याला दोन्ही पण महत्त्वाचंच आहे. त्यामुळे पटपट आवरून घेतलं आहे. घर पुसल्याशिवाय देवपूजा काही होत नाही आणि सकाळीच ते पण सुद्धा त्यांना पण देवपूजा करायला लावली. कारण की मेन म्हणजे देवपूजा जरी आपण केली तरी ते त्यांना मंत्रस्तोत्र नित्यसेवा ही खूप गरजेची असते. त्यांनासुद्धा करायला लावते. ते कितीही बिझी असू द्या, 5 मिनटं तरी त्यांना काढायलाच लावते. आणि हो, मला तेवढाच आनंद मिळतो, कारण की खरंच स्वामी सेवा जेवढी घडली ना तेवढी खरंच खूप आनंद मिळतो. आणि शेवटी महाराज आहेत, महाराजांमुळे सगळं काही चांगलंच व्हावं आणि होतं आहे, म्हणजे जास्तीत जास्त चांगलं होतं आहे. म्हणून एवढीच इच्छा आहे की महाराज तुमच्यामुळे सगळं जे काही होतं आहे ते चांगलं होऊ द्या आणि अजून चांगलं होऊ द्या आणि सगळ्यांचं चांगलं करा आणि महाराजांच्या कृपेने सेवा अविरत चालू ठेवा, अखंडपणे चालू ठेवा. बस एवढीच इच्छा आहे. बरं, आता बघा, आज मंत्रस्तोत्र वाचायचे आहे. तुम्हाला संक्षिप्त भागतही घ्यायचंच आहे. आपल्यावर असलेला प्रखर पितृदोषासाठी दिंडोरी प्रणित गुरुमाऊलीने आपल्याला संक्षिप्त भागवत हे अतिशय 1 ते 1.5 तासाचं पुस्तक वाचेल असं म्हणजे 700 श्लोकी आपल्याला हे ग्रंथ दिलेला आहे. एवढा सुंदर आहे हा ग्रंथ, म्हणजे पूर्णपणे भागवद्गीता आहे बघा. आणि जर आपल्याला आपण जर आजच्या दिवसापासून जर म्हणजे आज चातुर्मास सुरू झालेला आहे, आषाढी एकादशी म्हणजे आजपासून तुळशीला नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ दिवा लागलाच गेला पाहिजे. आता मी ते लावला आहे, पण तो पावसाने भिजला, तुम्हाला दाखवलं नाही, पण सुरुवातीला बघा दाखवलं होतं ते. आणि ह्याचबरोबर घरात विष्णू सहस्रनाम हे झालंच पाहिजे. आज जेव्हा भगवान विष्णू हे निद्राशयने झोपण्यास जातात ना, तेव्हा निद्राशयनेच जातात, तेव्हा नक्कीच लक्षात ठेवा संपूर्ण 4 महिने आपल्याला चातुर्मास भगवान विष्णूंची अविरत सेवा करायची. म्हणून सांगते, जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायची. आणि आज आपण जेव्हा आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी जेव्हा भगवान विष्णूंची ही सेवा करतो ना, खरंच सांगते म्हणजे आपल्या 100% ही म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट आहे की ही आपल्या पितरांना मुक्ती मिळतेच. आणि आजची एकादशी कशी आहे,
की जो कोणी उपवास करेल, जो कोणी सेवा करेल, दान करेल, धर्म करेल ना, ह्या दिवशी केलेलं पुण्य हे वाढत असतं, अविरत वाढत असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण वर्षभराच्या एकादशीचं पुण्य मिळत असतं. म्हणतात ना, काही नाही पण आपण एकादशी सोबत घेऊन जाऊ शकतो. पण हो, आपल्या पितरांना सुद्धा एकादशीच्या निमित्ताने पुण्य प्रदान म्हणजे त्यांना सद्गती मिळू शकतो. ते जिथे कुठे अडकलेले असतात ना, कोणताही जीव हा आत्मा असतो आणि परमात्माच त्याला त्या आत्म्याला पुढे सद्गती नेण्यासाठी काढू शकतो. म्हणून आपल्याला भगवान विष्णूंची संक्षिप्त भागवत, विष्णू सहस्रनामावली, पांडुरंगाचा मंत्र, हे मंत्र म्हणायचं आहे. बघा, मला तरी खूप वाटतं महिलांना आपल्याला ही सेवा करायची आहे अविरतपणे. आपल्याला मी एक सांगते, माझं दुसरीकडे चॅनल आहे शुभयोग लाईफस्टाईल, त्यामध्ये तुम्हाला स्वामींची सेवा काय करायची आहे, काय नाही हे सगळं समजेल. आणि नक्कीच तुम्ही ते चॅनल बघावं, कारण बघा त्याच्यात प्रत्येक व्हिडिओमध्ये स्वामींची सेवा कशी करायची, आपल्याला वार, तिथी, उत्सवानुसार आता सेवा काय करायची, आषाढी एकादशीची सेवा काय करायची, कोणता ग्रंथ वाचायचा, का वाचायचा, आपल्याला प्रत्येक म्हणजे याचं महत्त्व दिलेलं आहे. म्हणून सांगते, खूप महत्त्व आहे. चला आपण वाचून बघूया. आता सगळ्यात महत्त्वाचं हे झालंय. पण त्याचबरोबर आता व्हिडिओ आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण एक असतं की ही सगळी माहिती आहे, ही सगळी आपल्याला दिंडोरी प्रणीत असते. कारण की आपण म्हणतो ना, आपण जरा दुःखातनं आहेत आणि दुःखातनं बाहेर निघालो तर काढणारे कोण आहेत, स्वामी महाराज आहेत. आणि मग याच्यानंतर आपल्याला जेव्हा महाराज आपल्याला काढतात ना, तेव्हा खरंच सांगते, प्रत्येक स्वामी सेवा करायला असं वाटतं ना की आपला जो अनुभव आहे ना, तर मला मनापासून वाटतं की आपला जो अनुभव आहे ना, तो आहे ना संपूर्णपणे ना सगळ्यांसोबत शेअर करावा. कारण की ना प्रत्येक जण काय असं सुखातच असतं असं नाही. आणि सुखात जरी असलं, हे बघा, सुख म्हणजे पैसा नाहीये, पण सुख म्हणजे काय, घरात आपल्याला निवांतपणे जो माणूस व्यवस्थित म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही, कर्जाचं नाहीये, घराचं नाहीये, कशाचंच टेन्शन नाहीये ना, हा माणूस खरंच खूप सुखी आहे. कारण की ज्या माणसाच्या डोक्यावर म्हणजे घर भले तुम्ही कोटीचं बांधलं आणि तुमच्या डोक्यावर खूप मोठं टेन्शन आहे, तो माणूस सुखी नाहीच ना. कारण की हेच तर आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला ह्या 4 महिन्यामध्ये जास्तीत जास्त पुण्याचा साठा वाढवायचा, तुम्हाला जास्तीत जास्त होईल तेवढं वाढवायचं आहे. म्हणून आजपासून सुरुवात करायची आहे, संकल्प घ्यायचा आहे आणि 4 महिने आपण अविरतपणे आपल्याला सेवा करायची आहे. त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा, श्री सूक्ताचं पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचं, दोघांची सेवा जेव्हा एकत्र घडते तेव्हा अर्थात तुम्हाला एक सांगते मी, जेव्हा तुम्हाला सेवा घडेल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की किती म्हणजे आपल्या आयुष्यात बदल होत चालले आणि तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करतात. विष्णू सहस्रनामाचं हे तत्व आहे. बघा, आता पुढे माझी पूर्णपणे नामावली झाली. म्हणून आता शेवटचं हे एक तुळशीपत्र आहे ना, मी जेवढे होते तेवढे अगोदर वाहून घेतले ना मंत्र म्हणून, आणि एका तुळशीपत्रावर सगळी नामावली म्हटली आणि मग ते अर्पण केलं. कारण असं होतं ना, त्या तुळशीपत्र जास्त असले ना तर आपल्याकडून पायंदळी पण पडले पाहिजे आणि निर्माल्यात टाकले गेले, हे पण बरोबर नाही वाटत. आणि आता हे तुळशीपत्राचं काय करायचं आहे, तर आपल्याला एवढं म्हणजे उद्या उपवास सोडल्यानंतर तुळशीपत्र हे खाऊन घ्यायचं आहे. मुलांनी तर आवश्यक आहे, याच्यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते. मी माझ्या मुलाला कायम देत असते आणि खरंच खूप ॲक्टिव्हिटीजमध्ये ग्रेट असतात मुलं, त्यामुळे त्यांना हे द्यायलाच पाहिजे. आणि सर्दी खोकला वगैरे पण होत नाही, सिस्टम वाढत. आता बघा, हे तुळशीपत्र आता काय केलंय, हे एक तुळशीपत्र आहे. आपल्याला ते काय करायचंय, उद्या आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं, जिथे तुम्ही लॉकर वगैरे ठेवतात ना तिथे. त्यामुळे हे तुळशीपत्र तिथे जर ठेवलं ना, आपल्या धनधान्याची बरकत वाढते. आणि म्हणतात ना आपण का आपल्याकडे पैसा टिकत नाही, आर्थिक समस्या आहे, हे प्रश्न सगळे सुटतात. माणसाला कष्ट करावेच लागतात, पण त्याला कधीतरी मला तरी असं वाटतं कायमच स्वामींची म्हणजेच आपल्या नशिबाची साथ असणं खूप गरजेचं असतं. आणि आपण प्रत्येक म्हणतो ना, अरे त्याचं नशीब चांगलं येईल, लक चांगलं आहे, पण असं काही नसतं. आपण काय करतो ना ते खूप महत्त्वाचं असतो. पण आपण काय करतो त्याच्यासोबत स्वामींची सेवा असणार ना, तर तो माणूस शून्यातून वरती जातो, म्हणजे जातो. एवढा माझा अनुभव आहे, खरंच आहे. आणि मला तरी असं वाटतं का तुमचं पण असेल, नक्कीच कमेंटमध्ये मला तुमचा अनुभव पण शेअर करा, म्हणजे आपण पण तुमचं पण अनुभव तिथे शेअर करू, सगळ्यांना ऐकवू. कारण की स्वामी सेवा जेवढी करू, जेवढी आपण दुसऱ्यांना एकमेकांना अनुभव सांगू ना, तेवढंच आपल्याला आनंद मिळतो आणि खरंच एक उत्साह मिळतो, एक एनर्जी मिळते. का कधी कधी आपल्याला असं खचल्यासारखं वाटतं बघा, तेव्हा आपल्याला खूप छान भरून येतं. आता ह्यानंतर बघा, संक्षिप्त भागवत आहे ते पठण केलं आणि खरंच अशा प्रकारे खूप सुंदर सेवा झालेली आहे स्वामींची माझ्याकडनं. आता मिस्टरांचा टिफिन होता, त्यानिमित्ताने आमचं खिचडी पण बनवून झाली आणि म्हणजे आपलं भगरीच्या पिठाची धिरडे, आपण ज्याला तुम्ही डोसा पण म्हणू शकता,
ते पण बनवून घेतलं आणि पापड्या पण. आणि अशा प्रकारे एकदम छान त्यासोबत शेंगदाण्याची आणि मिरचीची चटणी बनवली आणि खूप सुंदर असा स्वयंपाक झाला. स्वयंपाक म्हणण्यापेक्षा फराळाचं झाला आणि नाश्ता झालेला आहे आता. त्यामुळे आजच्या पुरतं इतकंच. झालेली सेवा स्वामीच्या चरणी रुजू करत आणि व्हिडिओतच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की महिलांनो सेवा करा. आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. लाखो करोडो भाविक पंढरीच्या वारीत जात असतात आणि त्यांचा आपल्याला किती सुंदर अनुभव येतो. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्रीमद भागवत प्रारंभ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री गुरुदेवाय नमः. श्री ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री अभयगुणाचे म्हणत होता गंभीर स्वामी राजाय नमः. स्वामी राजानं परा सद्गुरु परमपूज्य मुरलीदादाय नमः. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभरध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरणं सर्वलोकैकनाथं. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.